नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. प्रीवियस क्लासमध्ये आपण बॉन्ड अँगलचे क्वेश्चन सॉल्व केले होते. चला क्विक रिकॅप सांगतोय. तुम्ही बॉन्ड अँगलचा क्वेश्चन वाचल्यानंतर फर्स्ट स्टेप काय परफॉर्म करायची, तो क्वेश्चन सॉल्व नेमका कसा होतो बघा रे. पहिली स्टेप यू हॅव टू फाइंड हायब्रिडायझेशन. पहिली स्टेप हायब्रिडायझेशन काढायचं. ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला, ट्रिक वापरा आणि हायब्रिडायझेशन काढा. ठीक आहे. पहिली स्टेप टू फाइंड हायब्रिडायझेशन. दुसरी स्टेप फाइंड नंबर ऑफ लोन पेयर्स. दिलेल्या सगळ्या स्पेसिस मधल्या लोन पेयर्स काढण्याचा प्रयत्न करायचा. हायब्रिडायझेशन पहिल्या स्टेप मध्ये निघालं. दुसऱ्या स्टेप मध्ये नंबर ऑफ लोन पेयर्स निघतील. तिसऱ्या स्टेप मध्ये विचार करायचा. काय विचार करायचा? दिलेल्या मॉलिक्युल्स किंवा आयन्स मध्ये डिफरंट काय आहे. जर समजा लोन पेयर डिफरंट दिसले, इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर. बॉन्ड अँगल इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर. पण हे कधी हायब्रिडायझेशन सेम असावं लागेल. हायब्रिडायझेशन सेम असताना बॉन्ड अँगल इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर. जर समजा सेंट्रल ॲटम वेगळे दिसले, हायब्रिडायझेशन सेम आहे. हायब्रिडायझेशन सेम आहे, काहीतरी लोन पेयरचा नंबर मला मिळाला आहे, सेंट्रल ॲटम वेगळे दिसत आहेत. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. हायब्रिडायझेशन सेम आहे, काहीतरी लोन पेयर मिळालेत, सराउंडिंग ॲटम वेगळे दिसत आहेत. बॉन्ड अँगल इनवर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. म्हणजे जे वेगळं आहे त्याचा वापर करून तो क्वेश्चन सॉल्व्ह होत असतो. पण कधी या तिन्ही गोष्टी मी ज्या आता बोलल्या ना, हायब्रिडायझेशन सेम असतानाच्या आहेत. आता दुसरी थिंग, जर हायब्रिडायझेशन डिफरंट असेल तर काय? हायब्रिडायझेशन डिफरंट असेल तर बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज एस कॅरेक्टर. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज एस कॅरेक्टर. ठीक आहे का? तिसरी केस, हायब्रिडायझेशन सेम आहे, लोन पेयर 0 आहेत. हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेयर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना, हे सांगितलंय. BF3, BCl3, BBr3, BI3 यांचं हायब्रिडायझेशन सेम येतं. काढून बघा, लोन पेयर 0 येतात, बॉन्ड अँगल एक्झॅक्टली इक्वल. किंवा आणखी एक्झाम्पल घेतलेलं, CH4 आणि NH4+ हायब्रिडायझेशन दोघांचं sp3 येतं, दोघांकडे लोन पेयर 0 येतात, बॉन्ड अँगल इक्वल, बॉन्ड अँगल सेम. हायब्रिडायझेशन सेम जर असेल, लोन पेयर जर 0 असतील, तेव्हा नक्कीच बॉन्ड अँगल सेम असतो. ठीक आहे का? बस एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. बॉन्ड अँगलचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ठीक आहे ना? शेवटी काही युनिक एक्झाम्पल्स घेतले होते. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. NO2 ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, बॉन्ड अँगल लक्षात ठेवून टाका 134 डिग्री. ClO2 ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, त्याचा पण बॉन्ड अँगल लक्षात ठेवून टाका 117 डिग्री. तिथं जास्त डोकं लावायची गरज नाही. ठीक आहे. शेवटचं जे एक्झाम्पल घेतलं होतं ते ट्रायमिथिल अमोनिया आणि ट्रायसिलिल अमोनिया. त्याच्यात बघा, ट्रायसिलिल अमोनियाचा मी बॉन्ड अँगल मोठा म्हणला होता का? बॅक बॉन्डिंग. नायट्रोजनची लोन पेयर सिलिकॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर झाली, लोन पेयर व्हॅनिश झाली, लोन पेयर गायब झाली, बॉन्ड अँगल वाढला. ठीक आहे ना? कारण बॉन्ड अँगलला डिस्टर्ब करण्याचं काम कोणाचं असतं? लोन पेयरचं. बॅक बॉन्डिंग मधून लोन पेयर गायब होत असतात. बॅक बॉन्डिंग मधून लोन पेयर गायब झाल्यामुळे बॉन्ड अँगल वाढत असतो. ते एक युनिक एक्झाम्पल. शेवटचे 3-4 एक्झाम्पल्स युनिक एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या अगोदरचे सगळे कन्सेप्ट बेस्ड एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे ना? बस एवढ्या गोष्टीचं जर नॉलेज असेल तुम्हाला, तुम्ही कुठलाही बॉन्ड अँगलचा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे ना? बॅक बॉन्डिंग पुढे आणखी डिटेलमध्ये मी टीच करणार आहे. बॅक बॉन्डिंग साठी कंडिशन काय असतात, कुठं ती होऊ शकते, कुठं ती होत नाही, एक डिटेल आपलं डिस्कशन राहणारच आहे बॅक बॉन्डिंगचं. ठीक आहे ना? तात्पुरत्या स्वरूपात त्या एका एक्झाम्पल साठी बॅक बॉन्डिंग लागू होते. पुढे आपण डिटेलमध्ये आणखी पाहू काय असतं बॅक बॉन्डिंग. ठीक आहे का? ओके, चला. वी आर लेफ्ट विथ लास्ट बॉन्ड पॅरामीटर विच इज डायपोल मोमेंट. ठीक आहे ना? बघा, आपल्या 4 बॉन्ड पॅरामीटर झाल्या. बॉन्ड ऑर्डर बघितलं, बॉन्ड लेंथ बघितलं, बॉन्ड एन्थाल्पी बघितलं, बॉन्ड अँगल बघितलं. आता हे शेवटचं बॉन्ड पॅरामीटर डायपोल मोमेंट. ठीक आहे, बघूत काय असतं डायपोल मोमेंट. ठीक आहे. थिंग नंबर 1, इट इज मेजर ऑफ मोजमाप. इट इज मेजर ऑफ पोलॅरिटी. इट इज मेजर ऑफ पोलॅरिटी ऑफ मॉलिक्यूल.
एखाद्या मॉलिक्यूलची पोलॅरिटी मोजण्याचं पॅरामीटर म्हणजे डायपोल मोमेंट. म्हणजे समजा अर्थ असा, समजा तुम्हाला HCl आणि HF असे दोन कंपाऊंड्स दिले, कोव्हॅलंट बॉन्ड असणारे हे कंपाऊंड आहेत. हा बॉन्ड कोव्हॅलंट आहे, हा देखील कोव्हॅलंट आहे. आता एवढं नॉलेज आपल्याला आलंय, जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी डिफरन्स अराइज होतो तेव्हा पार्शियल चार्जेस तयार होतात. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. हे डेल निगेटिव्ह, हे डेल पॉझिटिव्ह, हे डेल निगेटिव्ह, सिमिलरली हे डेल पॉझिटिव्ह. हे दोन्ही मॉलिक्युल्स पोलार आहेत कारण चार्जेस तयार झाले. आता समजा मला कंपॅरिझन करायचं झालं, विच इज मोर पोलार, HF और HCl, आय हॅव टू टेक द हेल्प ऑफ डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट ही अशी प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीचा वापर करून तुम्ही पोलॅरिटीचं मेजरमेंट करू शकता. वी कॅन मेजर द पोलॅरिटी ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे मला प्रूव्ह करता येऊ शकतं की HF हा मोर पोलार आहे HCl पेक्षा विथ द हेल्प ऑफ डायपोल मोमेंट. ठीक आहे का? डायपोल मोमेंट इज मेजर ऑफ पोलॅरिटी ऑफ द मॉलिक्यूल. ही पहिली गोष्ट. नाउ गोष्ट नंबर 2, इट इज वेक्टर क्वांटिटी. इट इज वेक्टर क्वांटिटी. ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलार्स अँड वेक्टर्स माहिती आहेत सगळ्यांना. वेक्टरला मॅग्निट्यूड पण असतं, डायरेक्शन पण असतं. तर डायपोल मोमेंटला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन देखील आहे. आता डायपोल मोमेंट म्हणजे नेमकं काय सर? सिंपल. चल बघ रे, चार्जेस आले तिथं, या चार्जेसचं मॅग्निट्यूड सारखं आहे. इथं +1 आहे, इथं पण -1 आहे. मॅग्निट्यूड तर इक्वल आहे ना, 1 ठीक आहे ना. डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं? डायपोल मोमेंटचा सिम्बॉल असतो म्यू. इथं लिहितो मी ब्रॅकेटमध्ये, सिम्बॉल इज म्यू. म्यू इट इज प्रोडक्ट ऑफ टू थिंग्स, Q अँड R. डायपोल मोमेंट हा दोन गोष्टींचा गुणाकार असतो. कुठल्या दोन गोष्टी? Q आणि R. नाउ व्हॉट इज Q? चार्ज. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. चार्जचं मॅग्निट्यूड म्हणजे Q. व्हॉट इज R? डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. डिस्टन्स बिटवीन चार्जेस. तर चार्ज कुठले आहेत रे आपले? डेल प्लस आणि डेल मायनस. त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे Q. आणि त्या दोन चार्जेस मध्ये, म्हणजे या दोन चार्जेस मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतोय मी R. आता या फॉर्म्युल्यावरूनच त्याची डेफिनेशन तयार होते. बघ रे, डेफिनेशन कशी असेल बघा. डेफिनेशन ऑफ डायपोल मोमेंट बघा. द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. गुणाकारच आहे ना. द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज and separation distance between two opposite charges. It's called dipole moment. It's called dipole moment. ठीक आहे बघा, विशेष काही नाही, फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन आहे. द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, डेल प्लस आणि डेल मायनस असे चार्ज असतात. बघा मॅग्निट्यूड कधी सारखं असतं रे. बघ रे, इथं +1 आहे, इकडे -1 आहे. मॅग्निट्यूड 1 आहे ना. ठीक आहे ना. इथं पुढे वाटलं तर 1 धर. हे बघ, हे 1 बघ. मॅग्निट्यूड दोघांचं कसं आहे? सारखं आहे. मॅग्निट्यूड घेतलं जातं चार्जचं आणि त्या दोन चार्जेस मध्ये असणारं सेपरेशन डिस्टन्स घ्यायचं असतं. त्याचं मल्टिप्लिकेशन करा, त्याचा प्रोडक्ट काढा. आन्सर इज कॉल्ड डायपोल मोमेंट. ठीक आहे ना. आता हा डायपोल मोमेंट मी म्हणलंय सुरुवातीला, इट इज वेक्टर क्वांटिटी. म्हणजे याला मॅग्निट्यूड पण असणार आहे, डायरेक्शन पण असणार आहे. बघा आता याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे. रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन. How dipole moment is represented? Representation. ठीक आहे बघा रे, डायपोल मोमेंटला अशा एरोनं दाखवायचं असतं. थोडासा वेगळा एरो आहे बघा. हा एरो दिसला की समजून जायचं की डायपोल मोमेंटचा तो क्वेश्चन आहे.
ठीक आहे ना, असा एरो. आता हा एरो असा कसा बघा, हे पाठीमागच्या साईडला असा क्रॉस झालाय, याला तुम्ही ट्रीट करायचं पॉझिटिव्ह चार्ज. याला काय ट्रीट करायचं, पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज मला सांगा कोणावर येत असतो. आता HCl मध्ये पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजनवर का आला रे आणि क्लोरीनवर निगेटिव्ह का आला, कारण हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. तर हे जे पॉझिटिव्ह साइन आहे ना, ती बाजू म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. लेस EN लिहितो हा, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असा अर्थ घ्यायचा. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम त्याच्याकडे असा प्लस चार्ज क्रॉस. आणि हेड कुठं रे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. लेस कडे हे क्रॉस आणि मोर कडे हेड. का बरं असं सांगितलं ना मी, याला पॉझिटिव्ह ट्रीट करा. हे पॉझिटिव्ह झालं ना रे तयार. पॉझिटिव्ह चार्ज हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर असतो. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला हेच एक्झाम्पल घेऊ हा, HCl मधला डायपोल दाखवायचा आहे. HCl ठीक आहे, HCl मधला डायपोल दाखवू आपण. बघा याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर पार्शियल निगेटिव्ह आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हे असं दाखवायचं लाईक दिस. आलं का लक्षात. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे हे क्रॉस असणार, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे हेड दाखवायचं. समजलं ना. बघा बघा आतापर्यंत काय काय पाहिलं आपण. डायपोल मोमेंट हे एखाद्या मॉलिक्युलच्या पोलॅरिटीला मोजण्यासाठीचं पॅरामीटर आहे. मेजर ऑफ पोलॅरिटी ऑफ मॉलिक्युल. ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. व्हॉट इज इट्स फॉर्म्युला, म्यू इट इज इक्वल टू क्यू इंटू आर. हा फॉर्म्युला याचा. ठीक आहे. क्यू काय आहे रे, चार्जचं मॅग्निट्यूड. आर काय आहे रे, डिस्टन्स बिटवीन द चार्जेस. चार्ज मध्ये असणारं डिस्टन्स. डेफिनेशन या फॉर्म्युल्यावरूनच डेफिनेशन सांगितली आहे. इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड सेपरेशन डिस्टन्स बिटवीन टू अपोजिट चार्जेस. चार्जचं मॅग्निट्यूड आणि त्या चार्जेस मध्ये असणारं डिस्टन्स याचा गुणाकार म्हणजेच काय, डायपोल मोमेंट. ठीक आहे ना. इथं सांगितलं मी रिप्रेझेंटेशन. डायपोल मोमेंटला दाखवायचं कसं असतं, तर असा एरो दाखवायचा, थोडासा वेगळा एरो आहे. ठीक आहे. बघा इकडे पाठीमागे क्रॉस दाखवलाय मी. ठीक आहे ना, क्रॉस दाखवलाय. क्रॉस कोणाकडे रे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे. हेड कोणाकडे रे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे. जसं HCl चा डायपोल मला दाखवायचा तर असा दाखवला जातो. ठीक आहे ना. H आणि Cl क्रॉस इकडे आणि Cl कडे हेड. तुम्ही नावावरून पण अर्थ काढू शकता. डायपोल, पोल म्हणजे चार्जेस. पोल म्हणजे काय, चार्जेस. डाय म्हणजे दोन, दोन चार्जेस. दोन चार्जेस. दोन कुठले रे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह. चार्जेस आले म्हणजे पोलॅरिटी आली ना. डायपोल मोमेंट म्हणजे पोलॅरिटीचं मोजमाप. डायपोल म्हणजे दोन चार्जेस. दोन चार्जेस आल्यानंतरची ही प्रॉपर्टी आहे. कुठले दोन चार्जेस, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह. ठीक आहे. एवढं नोट करा. हळूहळू आणखी तुम्हाला कन्सेप्ट काय आहे हे कळत चालेल. ठीक आहे ना. डिटेल मध्ये जायचं, खूप डिटेल मध्ये जायचं आपल्याला. नोट करा. पाहता पुढे युनिट्स ऑफ म्यू. ठीक आहे. याचं प्रोनाउन्सिएशन म्यू हा, MU. ग्रीक लेटर आहे म्यू. म्यू म्यू हे असतं न्यू. बरोबर आहे ना. न्यू हे काय आहे, म्यू. डायपोल मोमेंटचं सिम्बॉल म्हणजे डायपोल मोमेंटचं युनिट आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. तर त्यासाठी मी म्यूचा फॉर्म्युला त्याची हेल्प घेणार. म्यू इट इज इक्वल टू क्यू इंटू आर. चार्ज आणि डिस्टन्सचा गुणाकार आहे. ठीक आहे ना. बघा रे, एखाद्या क्वांटिटीचं युनिट हे त्याच्या फॉर्म्युल्यावरूनच ठरत असतं. चला बघा आता पहिलं युनिट सीजीएस युनिट. सीजीएस युनिट, सीजीएस युनिट. ठीक आहे. बघा सीजीएस सिस्टीम मध्ये हा जो क्यू आहे चार्ज, तो घेतला जातो ESU मध्ये. ESU याचा अर्थ काय, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट, क्यूचं युनिट इंटू सेंटीमीटर. सीजीएस सिस्टीम रे, लेंथचं युनिट काय असतं, डिस्टन्स म्हणजे लेंथचाच प्रकार आहे, सेंटीमीटर. हे झालं सीजीएस युनिट. क्यू सीजीएस मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट आणि आर सेंटीमीटर. SI युनिट, SI युनिट, SI युनिट, SI युनिट. चला सांगा, व्हॉट इज SI युनिट ऑफ चार्ज, कुलम. कॅपिटल C, कुलम. कुलम. ठीक आहे. व्हॉट इज
SI युनिट ऑफ डिस्टन्स मीटर, कुलम इंटू मीटर. हे सेंटीमीटर म्हणू नको रे, मूर्खपणा करायचं नाही, ठीक आहे ना. कॅपिटल C, कुलम, कुलम इंटू मीटर. कुलम फॉर चार्ज, मीटर फॉर डिस्टन्स, ठीक आहे ना. CGS युनिट आहे ESU सेंटीमीटर, SI युनिट आहे कुलम मीटर, ठीक आहे ना. या दोघांच्या व्यतिरिक्त एक तिसरं युनिट आहे डिबाय. डिबाय, डिबाय हे खरं तर सायंटिस्टचं नाव आहे. डिबायला डी न दाखवतात, कॅपिटल डी, कॅपिटल डी, ठीक आहे ना. डिबाय या सायंटिस्टनं डायपोल मोमेंट ही प्रॉपर्टी डिस्कवर केलेली, त्याच्या ऑनर मध्ये डिबाय हे युनिट वापरलं जातं. आता हे डिबाय म्हणजे नेमकं किती, म्हणजे या डिबायचं कनेक्शन CGS युनिट बरोबर आणि SI युनिट बरोबर काय आहे. आता हे सगळे रिलेशन याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम वगैरे विचारले जातात बघा, ते रिलेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. पाहता 1 डिबाय, एक डिबाय म्हणजे 10⁻⁻18 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट इंटू सेंटीमीटर. म्हणजे डिबायचं कनेक्शन CGS युनिट बरोबर असं. 1 डिबाय इज 10⁻⁻18 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट इंटू सेंटीमीटर. हे कुलम मीटर नाही रे, सेंटीमीटर आहे. आता हे कुलम मीटर मधलं मी C बघ कॅपिटल काढलंय, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट इंटू सेंटीमीटर. 1 डिबाय इट इज इक्वल टू 3.33 इंटू 10⁻⁻30 कुलम इंटू मीटर, कुलम इंटू मीटर. 3.33 इंटू 10⁻⁻30 कुलम इंटू मीटर. आता बघा हे कॅपिटल काढलं मी, हे कुलम हे मीटर. म्हणजे एक डिबाय CGS सिस्टीम बरोबर असा रिलेटेड आहे, एक डिबाय SI सिस्टीम बरोबर असा रिलेटेड आहे. गॉट इट, ठीक आहे. हे फॅक्ट आहेत, हे लक्षात ठेवायचे. दीज आर द फॅक्ट्स, ठीक आहे ना. हे कुठून आलं म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवायचं तुला. दीज आर द फॅक्ट्स. आता बघा, इन पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, इन पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स. आता काय असतं पॉलीएटॉमिक मॉलिक्युल सर? पॉली म्हणजे मेनी, पॉली म्हणजे मेनी, मेनी ॲटम असणारा. मेनी म्हणजे आता नेमके किती ॲटम्स. इन पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे ॲटम्स आर ग्रेटर दॅन 2. म्हणजे 3, 4, 5, 6. जसं वॉटर हा पॉलीएटॉमिक आहे, कारण याच्यातली ॲटमची संख्या 2 पेक्षा जास्त आहे ना, 2 पेक्षा जास्त. मिथेन पण पॉलीएटॉमिक आहे, PCl5 पॉलीएटॉमिक आहे, लाईक दॅट. पण हायड्रोजन पॉलीएटॉमिक नाही, हा डायॲटॉमिक म्हणायचा. डायॲटॉमिक मॉलिक्युल आहे H2, कारण 2 ॲटम आहेत. हे झाले पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स. पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे ॲटम्स आर ग्रेटर दॅन 2. इन पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स इट इज वेक्टर सम, इट इज वेक्टर सम किंवा इट इज रिझल्टंट म्हणतो, म्हणजे समजायला सोपं जाईल. इट इज रिझल्टंट ऑफ ऑल डायपोल्स. इट इज म्हणजे कोण? डायपोल मोमेंट. हा, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये एकापेक्षा जास्त डायपोल प्रेझेंट असतात. तशा केसमध्ये आपल्याला सगळ्या डायपोलचा रिझल्टंट काढायचा असतो. मी एक एक्झाम्पल सांगतो. समजा वॉटर आहे, वॉटरचा शेप माहिती झालाय आपल्याला, आता व्ही शेप आहे, लाईक दिस. वॉटरचा शेप कसा आहे? व्ही शेप आहे. मान्य आहे सगळ्यांना? आता बघा इथं वेक्टर्स दाखवता येतात. कसं दाखवायचे सांगतो. जे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे हेड, जे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे ते क्रॉस. हे असं राहील, मग असं राहील ना रे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. अगेन ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. आता इथं 2 डायपोल आले ना, मग याचं रिझल्टंट काढावं लागतं. या मॉलिक्युलचा ओव्हरऑल डायपोल मोमेंट काढायचा ना. या बॉन्डचा हे झालं आणि या बॉन्डसाठी परत हे झालं. पण मला वॉटरचं जर काढायचं झालं, मला काय करावं लागेल? रिझल्टंट काढावं लागेल ना यांचा. तुम्ही वेक्टरचा जसा रिझल्टंट काढता ना, तसंच इथं देखील करावं लागतं. तुम्ही वेक्टरचा जसा रिझल्टंट काढता एक्झॅक्टली तसंच इथं करावं लागतं. किंवा मिथेन आहे, मिथेन आहे समजा, मिथेन. मिथेन मध्ये असे 4 बॉन्ड्स आहेत, बरोबर आहे. बघा हे पण पॉलीएटॉमिकचं एक्झाम्पल आहे, कारण ॲटमची संख्या 2 पेक्षा जास्त आहेत. 5 ॲटम आहेत तिथं.
आता बघा कोण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह रे, कार्बन का हायड्रोजन, कार्बन का हायड्रोजन. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्हाला मी मोजक्या काही इलेमेंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लक्षात ठेवा म्हणलंय. सगळ्यांच्या नोटबुक मध्ये त्या व्हॅल्यू आहेत, कुठे आहेत त्या सांगतो. पॉइंट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज पोलार कॅरेक्टर और आयोनिक कॅरेक्टर, तिथं व्हॅल्यू लिहिलेल्या होत्या आपण. बॉन्ड एखादा पोलार कोणता आणि नॉन पोलार कोणता हे आपण पाहिले ना रे, हॅनी स्मिथ रिलेशन, पॉलिंग रिलेशन, तिथं त्या व्हॅल्यूज लिहिलेल्या असतील. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे, तर हायड्रोजनची 2.1 आहे. कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, म्हणून डायपोलचे डायरेक्शन टुवर्ड्स कार्बन. कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे ना. परत हे असं, परत हे असं, परत हे असं. आता इथं 4 वेक्टर आले ना रे. मग मिथेनचा डायपोल मोमेंट जर काढायचा झाला तुम्हाला, मिथेनचा जर डायपोल मोमेंट काढायचा झाला, काय करावं लागेल, या 4 वेक्टरचं रिझल्टंट काढावं लागेल. लक्षात आला का पॉइंट काय म्हणतोय. पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये म्हणजे जिथं ऍटमची संख्या 2 पेक्षा जास्त असते, इट इज रिझल्टंट ऑफ ऑल डायपोल. इट इज म्हणजे कोण, डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट जो असणार आहे ना, ओव्हरऑल डायपोल मोमेंट त्या मॉलिक्युलचा रिझल्टंट तुम्हाला काढावं लागेल, सगळ्या वेक्टर्सचा रिझल्ट काढावं लागेल, रिझल्टंट काढावं लागेल. आता तो रिझल्टंट कसा काढता, ठीक आहे ना. हे पुढे असे एक्झाम्पल आपल्याला भरमसाठ बघायचे. हा, भरमसाठ बघायचे. सध्याला मी याला इरेज करतोय. ठीक आहे. तो रिझल्टंट कसा काढतात सर, अरे तू फिजिक्स मध्ये पाहिलं ना रिझल्टंट, बघ म्यू आर इक्वल्स टू, वेक्टरचा रिझल्टंट कसा काढतात तू फिजिक्स मध्ये पाहिलेला फॉर्म्युला असा असेल बघ, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आठवा थोडंसं, असंच होतं का रे, रिझल्टंट ऑफ वेक्टर्स असाच होता, असाच फॉर्म्युला आहे ना. हाच फॉर्म्युला फक्त मी सिम्बॉल बदलायलो. ठीक आहे ना. मी पीच्या जागी लिहिणार आहे म्यू1 म्हणजे पहिला डायपोल मोमेंट, आणि क्यूच्या जागी लिहिणार आहे म्यू2. हे असं होतं. आता म्यू1 स्क्वेअर प्लस म्यू2 स्क्वेअर प्लस 2 म्यू1 म्यू2 कॉस थिटा. तो फिजिक्सचाच फॉर्म्युला आहे बघा ना रे, फिजिक्सचाच फॉर्म्युला लिहिलाय मी, फक्त सिम्बॉल बदललाय, फक्त सिम्बॉल बदललाय. पी आणि क्यूच्या जागी म्यू1 आणि म्यू2 आले बस. ठीक आहे ना. माहिती आपल्याला आता हे. ओके. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला रिझल्टंट काढायचा असतो. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे म्यू आर इक्वल टू 0 कधी असतं. ऍज पर दिस फॉर्म्युला रिझल्टंट 0 कधी येईल, जेव्हा जेव्हा म्यू1 आणि म्यू2 इक्वल होतील, जेव्हा म्यू1 आणि म्यू2 इक्वल होतील आणि थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री असेल. म्यू1 आणि म्यू2 इक्वल झाले पाहिजेत आणि थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री झाली पाहिजे. प्रूफ, याचा पुरावा देतो रे बाबा, बघ कुठून आलं वाटेल तुला नंतर. प्रूफ, म्यू आर इक्वल्स टू, मी टाकतो या फॉर्म्युल्यामध्ये टाकतो म्यू1 इक्वल टू म्यू2. आता म्यू1 आणि म्यू2 जर इक्वल झाले, मी या म्यू2च्या जागी म्यू1 टाकलं तरी काही बिघडणार नाही. बघा मी असं लिहितो म्यू1 स्क्वेअर, म्यू2च्या जागी मी म्यू1 लिहायलो, काही बिघडणार नाही ना, कारण म्हणायलो मी म्यू1 आणि म्यू2 इक्वल प्लस 2 म्यू1, आणि हे पण म्यू2च्या जागी मी म्यू1 लिहितो. कॉस थिटा, थिटा मी धरलाय 180 डिग्री, कॉस 180 डिग्री, कॉस 180 डिग्री. ठीक आहे. आता बघा काय येतं हे, म्यू1 स्क्वेअर 2 म्यू1 स्क्वेअर. ठीक आहे ना. आता बघा हे 2 म्यू1 इंटू म्यू1 परत म्यू1 स्क्वेअर प्लस 2 म्यू1 स्क्वेअर. व्हॉट इज कॉस 180? यस बोला, व्हॉट इज कॉस 180? -1. कॉस 180 असतो -1. ठीक आहे ना. आता हे काय व्हायला मग बघ आता रिझल्टंट याचा, बघ रे 2 म्यू1 स्क्वेअर आणि हे मायनस इथं मल्टिप्लाय केलं, -2 म्यू1 स्क्वेअर. किती यायला रिझल्टंट? 0. तर लक्षात ठेवा, रिझल्टंट डायपोल मोमेंट कधी 0 येणार आहे याला म्हणायचं रिझल्टंट. आर फॉर रिझल्टंट. रिझल्टंट डायपोल मोमेंट 0 कधी असतं, जेव्हा म्यू1 आणि म्यू2च्या व्हॅल्यू इक्वल असतात आणि थिटा 180 डिग्री असावं लागतं. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत ऍट ए टाइम. म्यू1 आणि म्यू2 इक्वल व्हावा आणि थिटा 180 असावा. मी ऑर म्हणत नाही, अँडच म्हणतोय. ऍट ए टाइम या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या
तरच रिझल्टंट किती येतो, 0 येतो. हे थोडंसं फिजिक्सचं नॉलेज देखील आपल्याला या पॉइंटमध्ये वापरावं लागेल. ठीक आहे का? आपल्याला काय वेक्टरचं हे करत बसायचं नाही, या फॉर्म्युल्याकडे कमी जावं लागेल आपल्याला. दुसऱ्या लॉजिकनं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार. एवढं लक्षात ठेवा फक्त की रिझल्टंट 0 कधी असतो, जेव्हा वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असतात. दोन वेक्टरचा रिझल्टंट कधी 0 असतो, जेव्हा दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असतात आणि त्या दोन वेक्टर्स मधला अँगल किती असतो, 180 डिग्री असतो. त्याचं काम मला भरपूर पडणार आहे. म्हणजे तुम्हाला हे एवढं व्यवस्थित लक्षात ठेवायचं बघा. हे 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 एवढं लक्षात ठेवा. हे कंपल्सरी एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आलं का लक्षात? युनिट्स, ओके, आणि रिझल्टंट कसा काढायचा. ओके, आता याला अप्लाय करू आपण. नोट करा. आता केमिस्ट्रीमध्ये जर डायपोल मोमेंटचा क्वेश्चन विचारायचा झाला, तुम्हाला असा क्वेश्चन बिलकुल नसेल, हा घ्या Q, हा घ्या R, गुणाकार करा, डायपोल मोमेंट काढा. नाही, कधीच असा क्वेश्चन विचारला जात नाही. मग क्वेश्चन काय असतात सर? क्वेश्चन असतात रिझल्टंट 0 आहे का नॉन 0 आहे हे सांगा, किंवा आपल्याला रिझल्टंटच्या ऑर्डर लावाव्या लागतात, इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे, हा फॉर्म्युला ऑलमोस्ट आपण कधी वापरणारच नाहीत असं समजा. चुकून एखाद्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये या फॉर्म्युल्याची गरज मला पडणार आहे. क्वेश्चन्स काय असतात सर? रिझल्टंट 0 आहे का नॉन 0 आहे हे तुला ओळखता आलं पाहिजे, आणि जर नॉन 0 असेल त्यांची ऑर्डर लावता आली पाहिजे. 3-4 मॉलिक्युल्स दिले, डायपोल मोमेंटची ऑर्डर आपल्याला लावता आली पाहिजे. असे क्वेश्चन्स केमिस्ट्रीमध्ये विचारले जातात. ठीक आहे ना? आता तेच आपल्याला डिस्कशन करायचंय. टू प्रेडिक्ट वेदर μr इज 0 ऑर नॉट, म्हणजे रिझल्टंट 0 आहे का 0 नाही फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स फ्रॉम शेप्स. आपण पॉलीएटॉमिक मॉलिक्युललाच रिझल्टंट लावणार, कारण बघ रे, डायटॉमिक मॉलिक्युल मध्ये गरजच नाही ना रे, एकच वेक्टर आहे ना, याचा कशाचा रिझल्टंट? एकच वेक्टर आहे. किंवा समजा CO दिला मला, एकच वेक्टर आहे, इथं एकच वेक्टर आहे. एक वेक्टर असल्यानंतर त्याचा रिझल्टंट कसा काढशील तू? रिझल्टंट ही गोष्ट 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेक्टर असल्यानंतरच अराइज होते ना रे. ठीक आहे ना? तर डायटॉमिक मॉलिक्यूल साठी रिझल्टंट काढत बसण्याची गरजच नाही, कारण तिथं अकेला वेक्टर होता है, उधर सिर्फ एक वेक्टर होता है. लेकिन पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल में हमको बहुत सोचना पड़ता है कि रिजल्टेंट 0 आएगा या नहीं आएगा. वो सोचते टाइम हमको किस बात की हेल्प लेनी पड़ती है? तो हमको हेल्प लेनी पड़ती है शेप्स की. अभी हमको सब शेप मालूम है, बराबर है ना? लीनियर मालूम है, ट्राइगोनल प्लेनार मालूम है, टेट्राहेड्रल है, ट्राइगोनल बायपिरामिडल है, टी शेप है, सीसॉ शेप है, एक्सेट्रा एक्सेट्रा. तो हम शेप्स की हेल्प लेके अभी ये प्रेडिक्शन करने वाले कि रिजल्टेंट 0 आएगा कि नहीं आएगा, तो वो हमारा डिस्कशन होगा. ठीक है? अभी देखो, पहले हम जो कॉमन शेप्स रहते हैं जिसमें लोन पेयर नहीं आती उसको कंसीडर करेंगे. उसके बाद फिर लोन पेयर वाले एग्जांपल्स लेंगे. ठीक है? चलो सिंपल से शुरू करते हैं. समझो, नहीं तो हेडिंग ऐसे डालते हैं. ठीक है, चलो. कैटेगरी नंबर ए, पहले ए कैटेगरी, मॉलिक्यूल्स कंटेनिंग नो लोन पेयर. ऐसे मॉलिक्यूल नो लोन पेयर जिसमें लोन पेयर नहीं है. सेंट्रल एटम कडे लोन पेयर नसणारे. ठीक आहे, मी तुम्हाला बॉन्ड अँगल पासून तेच बोलतोय. तुम्हाला लोन पेयरचा विचार करायचा आहे फक्त सेंट्रल एटमच्या. सराउंडिंग एटमच्या लोन पेयरचा इम्पॅक्ट बॉन्ड अँगलवर पडलेला मी एकही एक्झाम्पल सांगितलेलं नाही, बरोबर आहे ना? आपल्याला कधी सेंट्रल एटम कडे लोन पेयर आहे का नाही त्याच्यावरूनच शेप ठरवतो का आपण सराउंडिंग एटमच्या लोन पेयर धरून शेप काढलेत का? नाही ना. सेंट्रल एटम कडे लोन पेयर नसणारे मॉलिक्यूल सुरुवातीला पाहू आपण. ठीक आहे, चला सुरुवात करतोय मग. हा, नंबर एक लिनियर मॉलिक्यूल्स. एक्झाम्पल्स, लिनियर मॉलिक्यूल्सचे एक्झाम्पल्स बघा. बेरिलियम फ्लोराइड आहे, बेरिलियम क्लोराइड आहे, लिनियर आहेत हे. CO2 आहे, एक्सेट्रा. आणखी एक भारी एक्झाम्पल आहे. हा,
ओसीएस, ओसीएस, ओसीएस हे सगळे लिनियर मॉलिक्युल्स आहेत. आपण प्रेडिक्ट करू यांचा रिझल्टंट 0 येतो का नाही. कसा प्रेडिक्ट करायचा रे, शेप बघायचा. या सगळ्यांचा शेप लिनियर आहे रे. तुम्ही वाटलं तर क्रॉस मेथड अडॉप्ट करा आणि शेप काढा, लिनियर येतो सगळ्यांचा. चला बघा BF2 कसा असेल, लिनियर असा. बेरिलियम, फ्लोरीन, फ्लोरीन हा लिनियर झाला. ओके. BCl2 बघा, बेरिलियम, क्लोरीन, क्लोरीन हा लिनियर. CO2 कसा असतो रे, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. OCS कसा असतो, इथं पण कार्बनच सेंटरला. बघा हे आणि हे जवळपास सारखंच आहे, फक्त झालंय काय, ऑक्सिजनच्या जागी सल्फर आलाय एका ऑक्सिजनच्या जागी. चला आता इथल्या अगोदर डायपोल दाखवू आपण. चला फटाफट सांगा रे, कोण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, फ्लोरीन का बेरिलियम. फ्लोरीन होल पिरियडिक टेबल मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्याकडे हेड जाईल, कळलं, त्याच्याकडे परत हेड. हे झाले 2 वेक्टर्स याच्यातले दाखवले. सिमिलरली क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन बेरिलियम. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे, बेरिलियमची 1.5 आहे. हे असं राहील लाईक दिस. वेक्टर्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे वेक्टरचं हेड तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे. CO ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, लाईक दिस, लाईक दिस. मान्य आहे. हा, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. आता मला सांगा सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे, 2.5. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सल्फर इज 2.5. कार्बनची पण किती आहे, 2.5च आहे. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5, याची पण 2.5. मला सांगा रे, इथे काही डायपोल जनरेट होईल का, नाही, नाही, इथे डायपोल जनरेटच होत नाही. डायपोलचं जनरेशन होत नाही, म्हणून मी इथं वेक्टर दाखवणारच नाही. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.5 असते. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनकडे हेड दाखवलं. ठीक आहे का. इथं पण लिहू का व्हॅल्यू, एवढ्या एक्झाम्पल मध्येच लिहिणार आहे. हा, बाकी एक्झाम्पल मध्ये आता तुम्ही बघायचंय. तुम्हाला व्हॅल्यू मी लिहून दिल्यात, कुठं लिहून दिल्यात सांगितलं मगाशी पॉइंट. पोलार कॅरेक्टर और आयोनिक कॅरेक्टर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तो बीट बघा 4 आहे याची, याची किती आहे रे, 1.5 आहे. याची परत 4 आहे. याची किती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, 3 आहे. याची 1.5 आहे, याची 3 आहे. बघा याची किती आहे ऑक्सिजनची, 3.5 आहे. कार्बनची किती आहे रे, 2.5 आहे, 3.5 आहे. जे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहेत त्याच्याकडे मी हेड दाखवलंय. बघा आता तुम्ही कुठेही बघा. ठीक आहे. आता आपण थिंक करू रिझल्टंट बाबतीत. हा, चल बघ रे आता. एक वेक्टर इकडे आहे, दुसरं वेक्टर इकडे आहे. मला सांगा या 2 वेक्टर मधला अँगल किती रे, इथं थिटा असणार आहे 180 डिग्री. मान्य आहे का. इथं देखील थिटा किती असेल, 180 डिग्री. इथं पण थिटा असणार आहे 180 डिग्री. इथं देखील, हा इथं एकच वेक्टर आहे. चला तिथं विचार करण्याची गरज नाही, तिथं एकच वेक्टर आहे ना रे. हा, आता बघा हे दोन्ही वेक्टर आयडेंटिकल आहेत, बॉन्ड आयडेंटिकल आहेत, म्हणजे वेक्टर पण आयडेंटिकल आहेत. म्हणजे μ1 इक्वल टू μ2 होईल. μ1 इक्वल टू μ2 आहे, थिटा 180 डिग्री आहे. μ1 इक्वल टू μ2 आहे, थिटा 180 डिग्री आहे. व्हॉट विल बी रिझल्टंट, 0. किती रिझल्टंट असेल, 0 असेल. ठीक आहे का. चला इथं बघा परत एकदा, μ1 इक्वल टू μ2, थिटा किती आहे, 180 डिग्री आहे. बघा ना लिनियर मध्ये अँगल किती असतो रे बाबा, 180 डिग्री असतो. बघा वेक्टर्स इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत, थिटा 180 डिग्री आहे. रिझल्टंट किती येईल, 0 येईल. रिझल्टंट किती आला, 0 आला. ठीक आहे. इथं बघा आता परत एकदा हे दोन्ही वेक्टर्स इक्वल मॅग्निट्यूडचे, कारण बॉन्ड सेम आहेत ना. बघ रे, बॉन्ड आयडेंटिकल म्हणजे वेक्टर आयडेंटिकल ना. बघ ना बॉन्ड सारखेच आहेत ना, हे ना. इथं परत एकदा μ1 इक्वल टू μ2, थिटा इक्वल टू 180, म्हणजे रिझल्टंट किती रे बाबा, 0. इथं एकच वेक्टर आहे, याला कोण कॅन्सल करेल का, नाही. इथला रिझल्टंट नॉट इक्वल टू 0, 100% नॉन झिरो असेल, कारण एकच वेक्टर आहे ना रे. इथं कसं व्हायलं, या वेक्टरला इकडून कॅन्सलेशन मिळालं, या वेक्टरला इकडून कॅन्सलेशन मिळालं, या वेक्टरला इकडून कॅन्सलेशन मिळालं. हे एकटच वेक्टर आहे, ते कसं कॅन्सल होईल, नाही ना होणार कॅन्सल. समजतंय. तर या तिन्ही ठिकाणी रिझल्टंट 0 यायला, का 0 यायला लक्षात घ्या.
वेक्टर्सचे मॅग्निट्यूड इक्वल आहेत आणि अँगल 180 डिग्री आहे. मी मगाशी सांगितलं अँगल 180 डिग्री असावा लागतो आणि वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असावे लागतात, तेव्हाच रिझल्टंट किती येत असतो? 0 असतो. तर हे तिन्ही 0 आले, हे नॉन 0 आले. सर याचा अर्थ काय? मग लक्षात ठेवा, जिथं जिथं रिझल्टंट 0 आला, जिथं जिथं रिझल्टंट 0 आला त्या मॉलिक्यूलला म्हणायचं नॉन पोलार. डायपोल मोमेंटचा रिझल्टंट नॉन 0 आला म्हणजे हे कसं झालं रे बाबा? याचा अल्टिमेट कन्क्लुजन नॉन पोलार. हा मॉलिक्यूल कसा झाला? नॉन पोलार. बॉन्ड पोलार आहे, बॉन्ड पोलार आहे. बघ ना, हा बॉन्ड पोलार आहे, हा पण पोलार आहे, म्हणतो डायपोल आला. पण ओव्हरऑल मॉलिक्यूल कसं आहे? नॉन पोलार आहे. बॉन्ड्स पोलार असू शकतात, असं बऱ्याच मॉलिक्युल्स मध्ये दिसेल. बॉन्ड पोलार आहेत पण ओव्हरऑल मॉलिक्यूल नॉन पोलार असतो आहे. बॉन्ड पोलार असताना ओव्हरऑल मॉलिक्यूल नॉन पोलार यायला का? तर रिझल्टंट डायपोल मोमेंट किती आहे? 0 आहे. इथं परत बघा, बॉन्ड पोलार आहेत, बॉन्ड पोलार आहेत पण रिझल्टंट 0 झाल्यामुळं मॉलिक्यूल कसा? नॉन पोलार. ठीक आहे, नॉन पोलार. हे सिमिलर परत मॉलिक्यूल ओव्हरऑल कसा? नॉन पोलार. मी बॉन्ड नॉन पोलार म्हणत नाही, मॉलिक्यूलला पोलार नॉन पोलार म्हणालो. आता इथं बघा, रिझल्टंट 0 नाहीये, रिझल्टंट 0 नाहीये म्हणजे हा मॉलिक्यूल कसा झाला? पोलार झाला. मी माझं सेंटेन्स परत एकदा रिपीट करतोय, कन्फ्यूज वगैरे होण्याचं काही कारण नाही, ऐका व्यवस्थित. असे बरेच मॉलिक्यूल तुम्ही पाहणार जिथं बॉन्ड पोलार आहेत, बॉन्ड मध्ये पोलार आहेत, म्हणजे बॉन्ड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स झाला की आपण त्याला म्हणतो पोलार बॉन्ड. बरोबर आहे? बॉन्ड पोलार असू शकतात पण ओव्हरऑल मॉलिक्यूल नॉन पोलार येऊ शकतात. रिझल्टंट जर काढला सगळ्या वेक्टरचा, तो जर 0 आला, ओव्हरऑल मॉलिक्यूल कसा? नॉन पोलार. बॉन्ड पोलार असताना रिझल्ट कसा आहे? नॉन पोलार. असू शकतं, असं असू शकतं. ठीक आहे ना? नॉन पोलार. बॉन्ड पोलार आहेत पण रिझल्टंट किती यायला? 0. काय यायला सांगितलं मी? ठीक आहे, सेम नॉन पोलार मॉलिक्यूल. पण इथं रिझल्टंट 0 नाहीये म्हणून हा मॉलिक्यूल कसा? पोलार. मॉलिक्यूल कसा? पोलार. ठीक आहे का? तर तुम्हाला हे प्रेडिक्ट करता आलं पाहिजे, दिलेला मॉलिक्यूल पोलार का नॉन पोलार हे ओळखता आलं पाहिजे. कसं? सिंपल आहे, तुम्ही वेक्टर्स काढा, वेक्टर्स दाखवा, वेक्टरचा रिझल्टंट थिंक करा. वेक्टरचा रिझल्टंट 0 फक्त एकाच सिच्युएशन मध्ये येत असतो. 2 वेक्टर्स आयडेंटिकल मॅग्निट्यूडचे असावेत आणि त्यांच्यात अँगल किती असावा? 180 डिग्री असावा. कॉस 180 हा -1 असतो. मी मगाशी प्रूव्ह करून दाखवलं तुम्हाला. ठीक आहे का? तर लिनियर मॉलिक्युल्सला आपण रिझल्टंटची मेथड अडॉप्ट केली. ठीक आहे का? पण हे आपण नो लोन पेअर असणार आहे. आता बघा, पुढे चालून मी हे पण एक्झाम्पल घेणार आहे, XCF2. हा पण लिनियरच आहे पण तो या कॅटेगरीत बसत नाही. का बसत नाही? कारण इथे झेनॉनवर लोन पेअर निघतात. 523 वाला हे एक्झाम्पल आहे. सध्याला मी लोन पेअर नसणारे, सेंट्रल ॲटमवर लोन पेअर नसणारे मॉलिक्युल्स घेतले. पुढे चालून आपण लोन पेअर असणारे पण पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे का? लक्षात आलं का रे बाबा हे पहिलं? चला आता पुढचे एक्झाम्पल्स नोट करा फटाफट. ठीक आहे, बघा आता त्याच हेडिंगच्या अंडर पुढचं एक्झाम्पल. म्हणजे कुठली हेडिंग आहे आपली? मॉलिक्युल्स कंटेनिंग नो लोन पेअर. पहिली कॅटेगरी बघितली आपण लिनियर मॉलिक्युल्स. आता दुसरी कॅटेगरी ट्रायगोनल प्लेनार मॉलिक्युल्स. त्याच हेडिंग मध्ये सिरियल नंबर 2. पहिली हेडिंग होती लिनियर, आता हे दुसरं ट्रायगोनल प्लेनार. हे काही एक्झाम्पल्स BF3 BCl3 पाहिलं आपण. यांचं हायब्रिडायझेशन sp2 येतं. sp2 हायब्रिडायझेशन आणि शेप ट्रायगोनल प्लेनारच येतो. हे 330 वाले एक्झाम्पल्स आहेत. कोड नंबर 330 वाले एक्झाम्पल्स आहेत. या सगळ्यांमध्ये लोन पेअर 0 येतात. सेंट्रल ॲटमवरच्या लोन पेअर 0 येतात. ठीक आहे का? हां, चला आता बघा शेप यांचे ड्रॉ करूत आपण. BF3 कसा असतो रे? बघ, बोरॉन F F F हा BF3. BF3 BCl3 बोरॉन क्लोरीन क्लोरीन क्लोरीन. ठीक आहे. BF2Cl 2 ठिकाणी फ्लोरीन दाखवा आणि एका ठिकाणी क्लोरीन दाखवा. BF2Cl. आता व्यवस्थित लक्ष द्या सगळेजण. हां, बोरॉनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती असते? बघा, लिथियमची 1 आहे, बेरिलियमची 1.5 आहे, बोरॉनची 2 आहे. बोरॉनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2 आहे, क्लोरीनची 3 आहे, फ्लोरीनची 4 आहे. बरोबर आहे? म्हणजे मी क्लिअर कट म्हणू शकतो, बोरॉन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन क्लोरीन ॲज वेल ॲज फ्लोरीन. बोरॉनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीन आणि फ्लोरीन दोघांपेक्षा कमी आहे.
आता बघा मग डायपोल्स कसे असतील. हा चला बघा डायपोल्स टुवर्ड्स फ्लोरीन, कारण फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. टुवर्ड्स फ्लोरीन मान्य आहे. हा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. टुवर्ड्स क्लोरीन फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. टुवर्ड्स फ्लोरीन क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पण मी इथं ब्ल्यू पेन न दाखवतो हे वेक्टर का, तर तुला समजावं हे वेक्टर वेगळे आणि हे वेक्टर्स वेगळे. का रे बाबा, बोरॉन क्लोरीन बॉन्ड आहे, या बॉन्डची पोलॅरिटी डिफरंट. बोरॉन फ्लोरीन बॉन्ड आहे, त्याची पोलॅरिटी डिफरंट. बरोबर आहे ना. इथला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स वेगळा, इथला वेगळा. पण क्लोरीन कडेच हेड असणार आहे का, क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन बोरॉन. पेन मी बदललाय लक्षात घ्या, कारण वेक्टर वेगळे आहे. ठीक आहे ना. आता बघू मग आपण. आता ऐका व्यवस्थित. हा बघ रे, हा वेक्टर आणि हा वेक्टर या दोघांचा रिझल्टंट, या दोघांचा रिझल्टंट असा इकडे येईल. आता हे आणि हे एकमेकांना कॅन्सल करतात. या दोघांचा रिझल्टंट हे आणि हे वेक्टर एकमेकांना कॅन्सल करतं, म्हणून इथं रिझल्टंट येतो 0. कारण बघा आता या दोघांमध्ये 180 चा अँगल असेल ना, आणि या दोघांचा रिझल्टंट मॅग्निट्यूड मध्ये बरोबर याला इक्वल येतो. रिझल्टंट किती 0. या दोघांचा रिझल्टंट काढावा लागेल, किती येतं 0. या दोघांचा रिझल्ट याचा आणि याचा रिझल्ट 0. सिमिलरली या दोघांचा रिझल्टंट इकडं. आता याचा आणि याचा बघा अँगल 180 आहे, मॅग्निट्यूड पण या दोघांचं सारखं, याचा पण रिझल्टंट किती रे बाबा 0. आता याचं बघा, या दोघांचा रिझल्टंट असा इकडं. या वेक्टर मध्ये आणि या वेक्टर मध्ये अँगल 180 आहे, नक्कीच आहे ना 180. तरी देखील रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 रे बाबा. का रिझल्टंट 0 नाही सर? अरे रिझल्टंट 0 असण्यासाठी 2 कंडिशन्स आहेत. थिटा 180 डिग्री असला पाहिजे, जो इथं सॅटिस्फाय झाली कंडिशन. दुसरी कंडिशन, दोन्ही वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असावे लागतील. आता या 2 वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम नसतील. का नसतील रे बाबा? हा बोरॉन क्लोरीन बॉन्ड आहे, हे बोरॉन फ्लोरीन बॉन्डचा हा रिझल्टंट आहे. या दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल नाही. इथं का रे बाबा नॉट इक्वल टू 0? μ1 नॉट इक्वल टू μ2 असल्यामुळं. थिटा 180 आहे, थिटा 180 डिग्री आहे, बट μ1 इज नॉट इक्वल टू μ2, म्हणून रिझल्टंट कसा नॉन 0. मग सांगा मला आता फायनल कन्क्लुजन. रिझल्टंट 0 आला, हा मॉलिक्यूल कसा असेल? नॉन पोलार. हा मॉलिक्यूल कसा झाला रे बाबा? नॉन पोलार झाला. रिझल्टंट 0 आहे, हा पण मॉलिक्यूल कसा झाला? नॉन पोलार झाला. मी मॉलिक्यूल म्हणायलो, बॉन्ड पोलार आहेत. बॉन्ड पोलार असल्याशिवाय डायपोल तुम्ही दाखवलेलं नाही, पण ओव्हरऑल रिझल्ट काय त्याचा, की मॉलिक्यूल कसा? नॉन पोलार. रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 आहे, मॉलिक्यूल कसा? पोलार. मॉलिक्यूल कसा? तर पोलार मॉलिक्यूल. नॉन पोलार मॉलिक्यूल. लक्षात आलं? इथं रिझल्टंट का 0 आलं नाही सर? बघा 2 वेक्टर्सचे मॅग्निट्यूड डिफरंट आहेत ह्या, म्हणूनच मी ब्ल्यू पेन दाखवला होता तिथे. ठीक आहे का? अँगल 180 असणं एवढं इनफ नाही. अँगल 180 तर असावाच लागेल आणि मॅग्निट्यूड इक्वल असावं लागेल वेक्टरचं, तेव्हाच रिझल्टंट 0 येत असतो. ठीक आहे ना? इथं वेक्टरचे मॅग्निट्यूड पण सारखे आहेत. या दोघांचा रिझल्टंट याचं आणि याचं मॅग्निट्यूड सारखंच असतं, याचं आणि याचं मॅग्निट्यूड सारखंच, आणि अँगल 180 आहे, म्हणून रिझल्टंट 0 झाला या 2 केसमध्ये. इथं 0 होत नाही. नोट करा. अंडर सेम हेडिंग तिसरी कॅटेगरी मॉलिक्यूलची, म्हणजे जिथं सेंट्रल ॲटमकडे लोन पेअर नाही असे मॉलिक्यूल, असे शेप्स. टेट्राहेड्रल. मिथेन एक्झाम्पल आहे, CCl4 आहे, CH3Cl आहे, बरेच एक्झाम्पल सांगता येऊ शकतील. ठीक आहे, बघू आपण मग 0 येतं का नाही ते. ठीक आहे. मिथेनचा शेप कसा असतो रे बाबा? CH4 बघ, H आणि H. मान्य आहे? ओके. CCl4 क्लोरीन आणि क्लोरीन. CH3Cl क्लोरीन
H H आणि H. ठीक आहे. चला आता वेक्टर्स दाखवू आपण. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.5, हायड्रोजनची असते 2.1. कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, म्हणून डायपोलचे हेड्स हे कार्बनकडे असतील. लाईक दिस. कार्बनकडे हेड दाखवा, कारण कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा जास्त आहे. लाईक दिस. बघा दाखवले, हेड टुवर्ड्स कार्बन. ठीक आहे. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे. सगळ्यांनी तो पॉइंट बघा, तिथं व्हॅल्यू दिसतील तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या. पोलार कॅरेक्टर और आयोनिक कॅरेक्टर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे, सो डायपोल टुवर्ड्स क्लोरीन. लाईक दिस. लाईक दिस. ठीक आहे का? हा, या बॉन्डचं टुवर्ड्स क्लोरीन. हा बॉन्ड वेगळा आहे म्हणून मी याला ब्ल्यू कलरनं दाखवतो. हा कार्बन क्लोरीन बॉन्ड, त्याचं वेक्टर क्लोरीन कडेच. हा, आता बघा या बॉन्डचं टुवर्ड्स कार्बन, कारण कार्बन हायड्रोजन पेक्षा मोर इलेक्ट्रॉनिक. प्रत्येक बॉन्ड मध्ये तुम्हाला विचार करावा लागतो रे डायपोल दाखवत असताना. उगं वरतोंड करून दाखवायचं नाही. विचार करा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त, त्याच्याकडे हेड दाखवा. सिंपल एकदम. ठीक आहे ना. बघा ना, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्याकडे हेड गेलं. या बॉन्डसाठी कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्याकडे हेड आलं. ठीक आहे. आता थिंक करू आपण रिझल्टंट बाबतीत. आता ऐका रे, व्यवस्थित ऐकतील सगळेजण. 1, 2 आणि 3 हे 3 वेक्टर्स, यांचा रिझल्टंट वर असेल. लाईक दिस. 1, 2 आणि 3 या 3 वेक्टरचा रिझल्टंट वर असेल. आता हे आणि हे एकमेकांना कॅन्सल करेल. डायरेक्शन अपोजिट आहेत ना. हे आणि हे एकमेकांना कॅन्सल करेल, आणि यांचे मॅग्निट्यूड पण सारखे. यांचे मॅग्निट्यूड देखील सारखे. थोडक्यात हे असं झालं, एक वेक्टर असं वर चाललंय आणि दुसरं खाली यायलं. ठीक आहे ना. यांच्यात अँगल पण 180 आणि मॅग्निट्यूड पण सारखे, कारण बॉन्ड तेच आहेत ना रे. कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेत सगळे. हे सगळे या तिघांचा रिझल्टंट वर आहे, आणि हा वरचा जो वेक्टर आहे ज्याचं पॉइंटिंग टुवर्ड्स कार्बन आहे, हे एकमेकांना कॅन्सल करतात. या तिघांचा रिझल्टंट इकडे दाखवलाय मी. हे ह्याला कॅन्सल करतं. रिझल्टंट किती येतो? 0 येतो. किती येतो रे रिझल्टंट? 0 येतो. इथं बघा आता 1, 2, 3 या तिघांचा रिझल्टंट खाली असेल असा. कळतंय? 1, 2, 3 या 3 वेक्टरचा रिझल्टंट खाली असेल. आता हे वेक्टर आणि हे वेक्टर बघा बरोबर 180 डिग्री मध्ये जातील, आणि यांचं मॅग्निट्यूड देखील सेम आहे, म्हणून रिझल्टंट किती येईल? 0. तुम्हाला अँगल इथला बघायचं नाही 190 डिग्री. हे बघ रे, 1, 2, 3 या तिघांचा रिझल्टंट वर म्हणायलो मी. याच्यात आणि याच्यात 180चा अँगल ना, हे लाईन मध्ये आहेत ना. आता हे 2 वेक्टर लाईन मध्ये आहेत, त्यांच्या मधला अँगल 180 डिग्री. ठीक आहे. बघ रे, हे असं हे वेक्टर खाली यायलं, आणि हे या तिघांचा रिझल्टंट असा वर चालला. मला सांगा या दोघांमध्ये अँगल 180चा आहे का नाही? हे कॅन्सल करतील एकमेकांना. मॅग्निट्यूड सेम, अँगल 180, कॅन्सल, रिझल्टंट 0. इथं बघा आता 1, 2, 3 या तिघांचा रिझल्टंट खालच्या बाजूला आहे, आणि हे वेक्टर वर चाललं. या दोघांचं डायरेक्शन अपोजिट झालं. हे एकमेकांना कॅन्सल करतील. रिझल्टंट किती येईल? 0 येईल. ठीक आहे का? हे एरो काढलेलं आहे, तिघांचा रिझल्टंट आहे. आता इथं बघा 1, 2, 3 या तिघांचा रिझल्टंट वरच्या बाजूला जाईल. हे असं वरच्या बाजूला दाखवतो मी. 1, 2, 3 या तिघांचा रिझल्टंट वरच्या बाजूला. आता हे वेक्टर आणि हे वेक्टर कॅन्सल होईल का? नाही. अरे दोघे एका डायरेक्शनने चालले ना. एवढं बेसिक वेक्टरचं नॉलेज सगळ्यांना आहे. 2 वेक्टर एका बाजूला चालले, त्यांच्यात रिझल्टंट 0 असतो का रे? नाही ना. इथं रिझल्टंट कसा येईल? नॉट इक्वल टू 0. आलं का लक्षात? कारण हे 2 वेक्टर कॅन्सल होऊ शकत नाहीत. दो द अँगल इज 180 डिग्री, हे 2 वेक्टर कॅन्सल होत नाहीत रे बाबा. का? अँगल 180 आहे, नो प्रॉब्लेम, तरी कॅन्सल होत नाहीत, कारण मॅग्निट्यूड वेगळं आहे ना. हा बॉन्ड वेगळा आहे रे, हे बॉन्ड वेगळे आहेत. बघा मी म्हणालो, परत तेच म्हणालो मी, थिटा 180 असणं एवढं इनफ नाही.
अलॉंग विथ थिटा 180 डिग्री दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली पाहिजे, दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असले पाहिजेत. इथं 180 अँगल यायला दोघांमध्ये, पण यांचे मॅग्निट्यूड डिफरंट आहेत म्हणून रिझल्टंट 0 येत नाही. ठीक आहे, चला आता अल्टिमेट रिझल्ट बोल रे बोल. रिझल्टंट 0. नॉन पोलार मॉलिक्यूल कसं रे बाबा, नॉन पोलार, डायपोल मोमेंटच नाही या मॉलिक्यूलला, नसणार आहे, नाहीये नॉन पोलार, नाहीये नॉन पोलार, आहे पोलार. पोलार नोट करा. पा पुढची कॅटेगरी त्याच हेडिंगच्या अंडर ट्रायगोनल बायपिरॅमिडल मॉलिक्युल्स. ट्रायगोनल बायपिरॅमिडल मॉलिक्युल्स हे काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बघा आता त्यांच्या जॉमेट्रीज. ट्रायगोनल बायपिरॅमिडल कसं असतं रे, ट्रँगल असतो, वरून एक बॉन्ड आणि खालून एक बॉन्ड. PCl5 लाईक दिस, हे असं असतं, वरून एक बॉन्ड खालून एक बॉन्ड. कळतंय? PCl5. हा चल बघ हे आता PCl3F2, PCl3F2. आता इथं बेंट रूल काम करतो रे. बेंट रूल तुम्हाला सांगितला होता मी. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रिफर टू ऑक्युपाय ॲक्सियल पोझिशन, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह इक्विटोरियल पोझिशन. फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याचं सांगालो मी स्ट्रक्चर. हा फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून ॲक्सियल पोझिशनला दाखवा फ्लोरीन. बेंट रूल डिटेलमध्ये पुढे मी टीच करणार आहे आणखी एकदा. ठीक आहे ना, कंटेंट बघा वाटलं तर तिथं आहे. ठीक आहे, बघ रे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ॲक्सियल पोझिशनला, लेस इक्विटोरियलला. चल बघा आता PF3Cl2 फॉस्फरस 5 पोझिशन. हे ॲटम शेवटी लिहू आपण, पोझिशन काढतो अगोदर. ठीक आहे, बघा लाईक दिस, दिस, दिस अँड दिस. झालं? आता बघा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रिफर टू ऑक्युपाय ॲक्सियल पोझिशन. अगोदर इथं फ्लोरीन लिहिला, इथं फ्लोरीन लिहिला. पोझिशन टोटल 2च आहेत ना ॲक्सियल, पण आपल्याकडे फ्लोरीन आहेत 3. आपण काही करू शकत नाही, आपण दोघांनाच न्याय देऊ शकतो. दोघांना दिला मी न्याय, 2 फ्लोरीन दाखवले. आता तिसरा जो फ्लोरीन आहे तो मी इकडे दाखवतो, चालेल ना? इकडे दाखवा ना, इकडे दाखवा, नो प्रॉब्लेम. हा PF3Cl2 हे 2 Cl. मला इच्छा होती माझी हे तिसरा फ्लोरीन पण ॲक्सियलला दाखवा, पण कुठे जागाच नाही ना, पर्याय नाही, मला इक्विटोरियललाच न्यावं लागेल तिसरा फ्लोरीन. ठीक आहे, चला आता वेक्टर दाखवा. फॉस्फरस पेक्षा क्लोरीन पर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, फ्लोरीन पर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर वेक्टरचं डायरेक्शन हे टुवर्ड्स क्लोरीन असेल, टुवर्ड्स क्लोरीन. फॉस्फरसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1 आहे रे, क्लोरीनची 3 आहे, सो वेक्टर्स टुवर्ड्स क्लोरीन, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लोरीन. ठीक आहे, असं राहील. इथं बघा आता, हे असं राहील, हे असं राहील, हे असं राहील. फटाफट फटाफट फटाफट. चला बघा आता इथं बघा, हे 2 वेक्टर्स आता वेगळे असतील, कारण बघा हे फॉस्फरस क्लोरीन बॉन्ड आहे, फॉस्फरस फ्लोरीन आहे. मी ब्ल्यू पेन दाखवतो रे, बघ हे बघ, टुवर्ड्स फ्लोरीन, टुवर्ड्स फ्लोरीन. कळतंय? हां, इथं बघा आता हे 2 वेक्टर मी वेगळ्या पेन दाखवणार आहे. ठीक आहे, आता बघा फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन. क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन फॉस्फरस, सो लाईक दिस. एक असं आणि दुसरा असं. पेन मी बदलला, कारण बघा हे वेक्टर वेगळं असेल, हे वेगळं असेल ना, बॉन्ड वेगळं आहे ना. फॉस्फरस फ्लोरीन, फॉस्फरस क्लोरीन. चला आता थिंक करा, मग कुठं रिझल्टंट 0 येईल आणि कुठं येणार नाही. चल बघ रे, हा लक्ष द्या, बघ रे, हे वरचं वेक्टर आणि खालचं वेक्टर 180 डिग्रीला आहे का नाही, आणि बरोबर मॅग्निट्यूड पण सेम आहे, कारण बॉन्ड सारखा आहे ना, फॉस्फरस क्लोरीन, फॉस्फरस क्लोरीन. μ1 = μ2, थिटा 180 डिग्री, हे कॅन्सल होईल. ठीक आहे ना. आता बघा या दोघांचा रिझल्टंट इकडं, कोणाचा, याचा आणि याचा रिझल्टंट इकडं, हे याच्या बरोबर आता 180 ला आलं, आणि बॉन्ड सारखे असल्यामुळे याचं आणि याचं मॅग्निट्यूड सारखं, म्हणजे या दोघांचा रिझल्टंट याला कॅन्सल करेल. हे इथं कॅन्सल झालं, या दोघांचा रिझल्टंट याच्या बरोबर कॅन्सल झाला, सगळे वेक्टर कॅन्सल झाले, सगळे वेक्टर कॅन्सल झाले. रिझल्टंट किती येईल रे बाबा? 0 येईल रे बाबा. इथं बघा आता
हे वेक्टर आणि हे वेक्टर मॅग्निट्यूड मध्ये सेम आहे, बॉन्ड सारखा आहे ना, फ्लोरीन फ्लोरीन. अँगल पण 180 आहे, हे याला कॅन्सल करून टाक. ठीक आहे. आता बघा हे वेक्टर आणि हे वेक्टर याचा रिझल्टंट असा इकडं. आता हे आणि हे कॅन्सल होईल आणि बघा ना बॉन्ड तर सारखाच आहे ना, फॉस्फरस क्लोरीन फॉस्फरस क्लोरीन. 180 डिग्री अँगल आणि मॅग्निट्यूड सेम, μ1 इक्वल टू μ2 थिटा 180 डिग्री. हे याच्याबरोबर कॅन्सल झालं आणि या दोघांचा रिझल्टंट याच्याबरोबर कॅन्सल झाला. सगळे वेक्टर वन्स अगेन कॅन्सल झाले. रिझल्टंट काय रे बाबा, 0. इथं बघा आता हा वेक्टर आणि हा वेक्टर मॅग्निट्यूड मध्ये सेम आहे, फ्लोरीन फ्लोरीनचे बॉन्ड आहेत आणि अँगल 180 आहे, हे कॅन्सल होईल. आता या दोन्हीचा रिझल्टंट इकडं हे याच्याबरोबर 180 डिग्री अँगलला आहे, पण याचं मॅग्निट्यूड आणि याचं मॅग्निट्यूड सेम नाहीये. का नाहीये? अरे बॉन्ड वेगळे आहेत ना, फॉस्फरस क्लोरीन यांचा जो रिझल्टंट असेल तो याला मॅच करणार नाही. इथं तो मॅच झाला कारण बॉन्ड बघा ना, फॉस्फरस क्लोरीन. ठीक आहे ना, या दोघांचा रिझल्टंट इकडे आला. याच्यात आणि याच्यात अँगल 180 नक्कीच असेल, पण या दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम नाहीत. म्हणजे इथं μ1 नॉट इक्वल टू μ2 म्हणता येईल मला. म्हणजे समजा मी याला μ1 म्हणलं आणि याला μ2 म्हणलं, रिझल्टंट कसा येईल रे बाबा, नॉट इक्वल टू 0. रिझल्टंट नॉट इक्वल टू 0. दो द अँगल इज 180. फक्त अँगल 180 बघायचं नाही रे वरतोंड करून. अँगल 180 असल्यानंतर बघायचे तुला की वेक्टर सारखे आहेत का, तरच रिझल्टंट 0 होत असतो. इथं 0 आला, इथं 0 आला, इथं नॉन 0 आला. सांगा अल्टिमेट रिझल्ट 0 आला. नॉन पोलार, पोलॅरिटी नाही आहे मॉलिक्यूलला. बॉन्ड पोलार दिसायलेत मला, पण रिझल्टंट तर नॉन पोलारच सांगतोय. ठीक आहे ना. ओव्हरऑल मॉलिक्यूल नॉन पोलार. PCl5 इज ओव्हरऑल नॉन पोलार मॉलिक्यूल. ठीक आहे. बघा इथं बघा नॉन पोलार. ठीक आहे. हा बघ रे, रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 काय म्हणेल, पोलार. रिझल्टंट नॉट इक्वल टू 0. का नाही सर 0? सांगितलं मी. अँगल 180 जरी असला, μ1 याला मी μ1 म्हणलं, या दोन वेक्टरच्या रिझल्टंटला, आणि याला μ2 म्हणलं, त्यांचं मॅग्निट्यूड सारखं नाही. ठीक आहे का? ओके. नॉन पोलार. ठीक आहे. तर आजचं आपलं झालेलं डिस्कशन डायपोल मोमेंट, वेक्टर क्वांटिटी आहे, कसं दाखवायचं, हेड आणि माग क्रॉस कुणाकडे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे, हेड कोणाकडे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे. इट इज मेजर ऑफ पोलॅरिटी ऑफ द मॉलिक्यूल. बॉन्ड जरी पोलार असले, ओव्हरऑल मॉलिक्यूल पोलार का नॉन पोलार हे कोण ठरवत असतं, डायपोल मोमेंट. जसं इथं बॉन्ड सगळेच पोलार होते, पण मॉलिक्यूल ओव्हरऑल नॉन पोलार आला कारण रिझल्टंट 0 आला. रिझल्टंट 0 कधी येतो रे, μ1 आणि μ2 सारखे असावे लागतात आणि थिटा 180 डिग्री असावा लागतो, तेव्हाच रिझल्टंट 0 येतो. ठीक आहे का? तर आपली ही चर्चा ॲज सच उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू राहील. ठीक आहे ना. 4 केसेस कंप्लीट झाल्या, उद्या आणखी राहिलेल्या केसेस. ठीक आहे. चला भेटूयात उद्या. थँक्यू.